पाळले पाहिजे. सहकार्य करा म्हणून माझ्या नंतर अजून शाहीर आहे, त्यांचाही कार्यक्रम आपल्याला ऐकायचा आहे. आणि महिला शाहीर खाली उतरायला पाहिजे. सर शाहीर साहेब तुमचं अगदी त्याच्यावर ही मराठा समाजाची एकी संपूर्ण जग बघत आहे. आपला एका सूत्रात बांधण्याचं काम मनोकरंग पाटील यांनी केलेलं आहे. सर्वप्रथम नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. आज जालना जिल्ह्यातील सराटे आंतरवाली येथील जी मनोज जरांगे पाटील साहेबांनी जी सभा घेतली, ही सभा फार म्हणजे फार अविस्मरणीय झालेली आहे. ह्या सभेतून प्रत्येक समाजानं बोध घेण्यासारखं खूप काही आहे आणि खरोखर मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. कारण मराठा समाज हा कुणबी समाज, शेतकरी समाज असल्यामुळे ह्या समाजाला नोकरीमध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, याच्यामध्ये सर्व गोष्टीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षणाची गरज असल्या कारणास्तवच आज एवढा मोठा जनसमुदाय इथं आलेला आहे आणि खरोखर सरकारनं यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक विचार करून लवकरात लवकर आरक्षण दिलं पाहिजे. नाही तर नक्कीच हे जे आता जे मोर्चा निघलेला आहे आणि याच्यातून समाज बांधवांनी जी काही शिकवण घेतली आहे, याचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. मग त्यावेळेस सरकारसुद्धा काही करू शकत नाही. सरकारसुद्धा हतबल असेल. कारण हा समाजाचा उद्रेक आहे, हा तरुण पिढीचा उद्रेक आहे. इथून पुढे जी तरुण पिढी शिकते त्यांच्या मनात कुठंतरी घुसमटत आहे की बाबा आम्ही शिकतोय पण आम्हाला नोकऱ्या मिळत नाही, आरक्षण मिळत नाही. ह्याचा उद्रेक हा फार मोठा होणार आहे आणि हा मोठा झालेला उद्रेक मग सरकार पेलू शकत नाही. सभा जरांगे पाटलाच्या याच्या म्हणजे अध्यक्षतेखाली झाली. सभा फार चांगली झाली, शिस्तमय झाली. कुणाचं कुठल्याही पद्धतीचं गालबोट जरांगे पाटलांना सांगितलं होतं की मराठ्यांचे मोर्चे हे पायाखाली मुंगी सुद्धा मरणार नाही, इतके शिस्तबद्ध असतात. तशाच प्रकारचे हे मोर्चे झालेले आहेत. खरोखर खूप चांगला मोर्चा होता. मी आज त्या मोर्चामध्ये खूप वेळ म्हणजे सहभागी झालेलो होतो आणि मला त्या मोर्चाचा सहभागी होण्याचा हे आनंद मिळाला. खूप खूप धन्यवाद.